देवेंद्र फडणवीस आज मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार। पंतप्रधान मोदींसह अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत मुंबईतल्या आझाद मैदानावर आज संध्याकाळी 5:30 वाजता शपथविधी सोहळा। एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार। अजित पवारांसह शिंदेही उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार, सूत्रांची माहिती। मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांसोबत काही मंत्र्यांचाही आज शपथविधी व्हावा, शिंदेंची मागणी। शिवसेनेला अपेक्षित खाती आणि संभाव्य मंत्र्यांबाबतही चर्चा, तर वरिष्ठांशी चर्चा करणार, फडणवीसांची माहिती। फडणवीस मुख्यमंत्री तर शिंदे अजित पवार उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार अशी माहिती। मुख्यमंत्रीपद ही एक तांत्रिक बाब, आम्ही तिघेही एकत्र मिळून सरकार चालवणार, देवेंद्र फडणवीसांचं वक्तव्य। देवा शपथ सांगा, ईव्हीएमचा गौडबंगाल काय? देवेंद्र फडणवीसांच्या शपथविधीआधी मुंबईमध्ये ठाकरे गटाची बॅनरबाजी। आज फक्त मुख्यमंत्री आणि 2 उपमुख्यमंत्री शपथ घेणार, तर बाकीचे मंत्री अधिवेशनाआधी शपथ घेतील, सुधीर मुनगंटीवार यांची माहिती। आज शपथविधीनंतर पहिली मंत्रिमंडळाची बैठक होणार, विश्वसनीय सूत्रांची एबीपी माझाला माहिती। महायुतीकडून मोठी घोषणा होण्याची शक्यता। मुख्यमंत्री पदाचा शपथविधी विशेष मुहूर्तावर होणार। आज 5:57 ध्रुव अढळ योग सुरू होत असल्याची काळाराम मंदिराचे पुजारी महंत सुधीरदास यांची माहिती। भाजपकडून शपथविधी सोहळ्याचं आमंत्रण देण्यासाठी सुरुवात, तिन्ही पक्षाचा उल्लेख असलेली निमंत्रण पत्रिका भगव्या रंगात। निमंत्रण पत्रिकेवर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळाचा शपथविधी असा उल्लेख। राजशिष्टाचार विभागाकडून उद्धव ठाकरे, शरद पवार, प्रकाश आंबेडकर, राज ठाकरेंना आजच्या शपथविधीचं निमंत्रण। सर्व माजी मुख्यमंत्री आणि सगळ्या पक्षांचे प्रमुख नेते उपस्थित राहतील अशी माहिती। शपथविधी सोहळ्यासाठी राज्यभरातील साधू महंत उपस्थित राहणार। 300हून अधिक साधू महंतांना सोहळ्याचं निमंत्रण। महंत सुधीरदास महाराज, महंत अनिकेत शास्त्री महाराजांना निमंत्रण। मुख्यमंत्र्यांच्या शपथविधीसाठी खास पुण्यातून पगडी, देवेंद्र फडणवीस, अजित पवारांसाठी ही खास पगडी। मुरुडकर झेंडेवालेंकडून शपथविधीसाठी पगडी तयार। शपथविधी सोहळ्यासाठी राष्ट्रवादी पक्षाचे कार्यकर्ते गुलाबी रंगाचे टी-शर्ट आणि फेटे घालणार, तर पक्षाकडून महिलांना गुलाबी रंगाच्या साड्या नेसण्याचे आदेश। एका महिलेनं हातावर देवेंद्र फडणवीसांच्या प्रतिमेची खास मेहंदी काढली। मेहंदी दाखवण्यासाठी महिला सागर बंगल्यावर गेली। मुंबई पोलीस आयुक्त विवेक फणसाळकरांकडून आझाद मैदानाची पाहणी, आझाद मैदानावरील सुरक्षेचा फणसाळकरांकडून आढावा। आझाद मैदानावर आज होणाऱ्या शपथविधी सोहळ्यासाठी चोख बंदोबस्त, 10 पोलीस उपायुक्त, 20 सहाय्यक पोलीस आयुक्तांसह 100 पोलीस निरीक्षकांसह 1500हून अधिक पोलीस कर्मचाऱ्यांचा बंदोबस्त। महायुतीच्या शपथविधी सोहळ्यासाठी मुंबईच्या आझाद मैदान परिसरातील वाहतूक मार्गात बदल, एनएस रोड तसंच कोस्टल रोडनं शामलदास गांधी जंक्शनकडे जाणारी वाहतूक पर्यायी मार्गाने वळवली। शपथविधी सोहळ्यासाठी तयारी करण्याचे शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना आदेश। मुंबई, ठाणे, नवी मुंबई, कल्याण, डोंबिवली शहरातून आझाद मैदानात येण्यासाठी गाड्या आणि बसेसची व्यवस्था करण्याचे आदेश। महायुतीच्या शपथविधी सोहळ्यासाठी नागपूरमध्ये ठिकठिकाणी प्रचंड उत्साह, अनेक ठिकाणी मोठ्या स्क्रीन्स लावून जल्लोष साजरा केला जाईल। फडणवीसांची गटनेतेपदी आणि मुख्यमंत्रीपदी निवड झाल्यानंतर ठाण्यामध्ये जल्लोष, लाडू वाटून कार्यकर्त्यांची घोषणाबाजी। पुण्यातल्या अलका टॉकीज चौकामध्ये भाजप कार्यकर्त्यांचा जल्लोष, देवेंद्र फडणवीस यांचे पोस्टर्स हातात घेत जल्लोष। देवेंद्र फडणवीसांच्या निवडीनंतर परभणीमध्ये जोरदार जल्लोष, भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी फटाके फोडत बँड लावून पेढे वाटले। नंदुरबारमध्ये देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होणार असल्याच्या आनंदात फटाक्यांची आतिषबाजी, भाजप कार्यकर्त्यांकडून देवा भाऊ तू मागे बढोच्या घोषणा। रामदास आठवलेंनी सागर बंगल्यावरती देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली। आरपीआयला 1 मंत्रिपद मिळावं, आठवलेंची मागणी। दिल्लीमध्ये आपण कोणालाही भेटायला गेलो नव्हतो, आधीच चर्चा झाल्यानं शहांना भेटण्याचा प्रश्नच नाही। सुनेत्रा पवारांना दिल्लीत मिळालेलं घर बघायला गेलो होतो, अजित पवारांचं स्पष्टीकरण। सावंतवाडीचे आमदार दीपक केसरकरांचा व्हिडिओ व्हायरल, महायुतीमध्ये तिढा सुरू असलेली पदं आपल्याला मिळावी यासाठी सावंतवाडीचं ग्रामदैवत पाटेश्वर देवाला केसरकरांचं गारहाणं। आपल्या मतदारसंघातील नेत्यांना मंत्रिपद मिळावं म्हणून नाशिक ग्रामीणमध्ये कार्यकर्त्यांचं देवाला साकडं, दादा भुसे, छगन भुजबळ, राहुल अहेर यांची मंत्रिपदी वर्णी लागण्याची मागणी केली।
विधानसभेचं विशेष अधिवेशन 7 ते 9 डिसेंबरपर्यंत असेल। अधिवेशनात आमदारांचा शपथविधी, अध्यक्षांची निवड आणि राज्यपालांचं अभिभाषण होईल। राहुल नार्वेकर पुन्हा विधानसभा अध्यक्ष होणार, सूत्रांची माहिती। 7 आणि 8 तारखेला सगळ्या आमदारांचा शपथविधी पार पडेल, तर 9 डिसेंबरला नव्या विधानसभा अध्यक्षांची निवड होईल। मालवण पुतळा प्रकरणी उच्च न्यायालयाकडून सरकारवर प्रश्नांची सरबत्ती। पुतळ्याची पाहणी न करताच जयदीप आपटेला पैसे दिले का, तर पाहणी करणाऱ्या अधिकाऱ्याचा जबाब नोंदवला गेलाय का, न्यायालयाचे थेट प्रश्न। देशातील पहिल्या मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेनच्या कामाला वेग, मुंबईतील भूमिगत स्थानकाचा बेस स्लॅब पूर्ण। तमिळनाडूमध्ये आलेल्या फेंगल चक्रीवादळामुळे महाराष्ट्रामध्ये ढगाळ वातावरण, ऐन हिवाळ्यात मुंबई पुण्यात अवकाळीच्या सरी, तापमानातही वाढ। नाशिकच्या लासलगावात अवकाळी पावसाची हजेरी, पावसामुळे शेतात काढून ठेवलेला कांदा खराब होण्याची शक्यता, कांदा पिकावर करपा रोगाचा प्रादुर्भाव। मुंबईतील किमान तापमानाचा पारा सरासरीपेक्षा अधिक, मागच्या 3 दिवसात तापमानात 7.7 अंशांनी वाढ, बुधवारी सांताक्रूज केंद्रामध्ये 37 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद। मुंबईतल्या शाळा महाविद्यालयांना उद्या सुट्टी, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन असल्यानं शाळांना सुट्टी जाहीर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।